परिषद गटातून दिग्गज उभे होते आणि दिग्गजांचा पराभव करून तुम्ही निवडून आलात. आपल्या मंगरूळ गटातील जनतेला तुम्ही काय आव्हान द्याल किंवा ह्या विजयाचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल? मी माझ्या विजयाचे श्रेय माझ्या वडिलांनाच देईन. माझे वडील देवान साहेबराव रोजकरी आणि माझ्या मते तर दिग्गज माझे वडीलच आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त कोण नाहीये. आणि मला असं वाटतंय की जे महिलांचं सक्षमीकरण व्हायला पाहिजे किंवा आपल्या तालुक्याचा मंगरूळ गटाचा जो विकास रखडलेला आहे तो आपण कसा चांगल्या प्रकारे पार पाडता येईल आपल्याला, त्याकडे आपलं जास्त लक्ष राहणार आहे. आणि आपलं म्हणजे मेन म्हणजे आपलं गाव पातळीवर रस्ते कसे पाहिजेत, पाणी वगैरे किंवा आपलं जिल्हा परिषद शाळा कशा पाहिजेत याकडे मी जास्त लक्ष देणार आहे. आणि जेवढे काही आपले म्हणजे शासकीय हे असतात त्या त्याला योजना त्या महिलांपर्यंत कशा पोहोचतील किंवा गोरगरीब जनतेपर्यंत कशा पोहोचतील त्याकडे मी जास्त लक्ष देणार आहे. तसेच मला या मंगरूळ गटातील सर्व जनतेने आशीर्वाद रूपाने जे मतदान केलेलं आहे त्यासाठी मी सर्व जनतेचे मनापासून आभार मानते. असं म्हणतात प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण आपल्या मंगरूळ गटामध्ये तुम्ही ताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून हा यश तुम्ही खेचून आणला, तर ह्या पाठीमागचा अनुभव कसा होता? नक्कीच हे अतिशय मोठं यश प्राप्त झालेलं आहे. सीमा स्वतः कर्तृत्ववान आहे, त्याने चांगली शिक्षण घेतलेली आहे, स्वकर्तृत्वानं ती पुढे जाणार आहे. माझा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप तिच्या कार्यामध्ये राहणार नाही. ती स्वतः जी जबाबदारी असेल ती स्वतः तिची जबाबदारी तिने स्वतः पार पाडणार आहे. लोकांचे वैयक्तिक लाभ असतील, सार्वजनिक लाभ असतील, ती सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ती स्वतः करेल आणि ती स्वतःच सर्व जी जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडेल एवढं मी बोलतो.